हेलो एव्हरीवन. तर आपला आता पार्ट 4 चालू करणार आहे. 2024चे आपले PYQs काही बाकी आहे. तर आपला पहिला क्वेश्चन आहे. टोटल 54 क्वेश्चन्स आले होते MSTCTला 2024ला. तर ते आपण ऑल PYQ सॉल्व्ह करणार आहे. आता आय थिंक थोडेसेच PYQ बाकी आहे. तर चला तर मग आपला पहिला क्वेश्चन आहे. MSTCT 2024ला 16 मेच्या शिफ्ट 1 आला होता. फाइंड द वॉइड ऑफ FCC युनिट सेल इन सेंटीमीटर क्यूब. If the volume of FCC unit cell 1.25 into 10 raised to minus 22 centimeter cube. इथं voidचा फॉर्म्युला यूज होईल. जनरली इथं फाइंड द void व्हॉल्यूम आहे म्हणजे आपल्याला अनऑक्युपाइड व्हॉल्यूम फाइंड करायला लागेल FCCचा युनिट सेलचा. कारण की FCC युनिट सेलची व्हॅल्यू पण दिलेली आहे आणि ऑप्शन तुम्ही बघू शकता. चला तर मग क्वेश्चनला सॉल्व्ह करू. तर आपला FCC युनिट सेलची व्हॅल्यू युनिट सेल किती असतो 4 ॲटम्स असतात. तर आपल्याला FCCचा पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. पॅकिंग इफिशियन्सीचा टोटल पर्सेंटेज किती असतात 74%. एवढा व्हॉल्यूम ऑक्युपाय करतात. तर आपल्याला अनऑक्युपाइड व्हॉल्यूम शोधायचा असेल तर आपल्याला 100 मायनस 74% करणार आहे. त्याची व्हॅल्यू असते 26%. तर आपल्याला 26% जो व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दिलेला आहे तो लिहून सण आपल्याला 26/100ने डिवाइड करायला लागेल पर्सेंटेज. कारण की हा व्हॉल्यूम ऑक्युपाइड मल्टिप्लाय बाय 26/100 तेव्हा आपल्याला फायनल आन्सर भेटेल. तर आपल्याला FCC युनिट सेलचा व्हॉल्यूम दिलेला होता. तिथं गिवन हा व्हॉल्यूम दिलाय. तर त्या या व्हॉल्यूमला आपण लिहून घेऊ. बस आता फक्त फायनल कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. तर 1.25 आहे ना, तर आपण 125 लिहून घेऊ. 2 पॉईंट इथं शिफ्ट केले तर इथं 19 रेज टू मायनस 20 मल्टिप्लाय बाय 26 आणि डिवाइड बाय 100. 5 च्या टेबलने डिवाइड करू. 5 टू चा 10, 2 रिमेनिंग 5 5 चा 25, 5 टू चा 10, 5 0 चा 0, 5 4 चा 20, 5 5 चा 25, 2 1 चा 2, 2 3 चा 6. फायनल आन्सर 13 5 चा 65 डिवाइड बाय 2, 2 10 रेज टू मायनस 24. तर 2 1 चा 2, 2 3 चा 6, 2 2 चा 4, 1 रिमेनिंग पॉईंट टाकला 0 आला. 2 5 चा 10. फायनल आन्सर आला 32.5 इंटू 10 रेज टू मायनस 24. हे फायनल आन्सर आले. आपण पॉईंट शिफ्ट करून घेऊ अजून एक 3.25 करून घेतला इंटू 10 रेज टू इथं पॉईंट शिफ्ट केला तर इथं 1 एक मायनस होईल 1 in minus 23. So this is the final answer. Let's check whether our answer is true or not. Yes, this is right answer. Now let's we go ahead. तर हे आपला आहे नेक्स्ट क्वेश्चन. MSTCT 2024ला 10th मेच्या सेकंड शिफ्टला आला होता. इथं दिलंय कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ सिम्पल क्युबिक युनिट सेल इफ द रेडियस ऑफ पार्टिकल इन इट्स 40 पिकोमीटर. व्हॉल्यूम ऑफ सिम्पल क्युबिक युनिट सेल काढायचं आहे. रेडियस गिवन आहे. इझी. रेडियसचा फॉर्म्युला काय सिम्पल क्युबिकचा R=V/2. तिकडनं आपण एज लेनची व्हॅल्यू काढून देऊ. एज लेनची व्हॅल्यू काढली तर आपल्याला व्हॉल्यूम फाइंड करायचा म्हणजे त्याला A क्यूब लावून देऊ. आपला इझिली आन्सर येऊन जाईल. चला तर मग क्वेश्चनला सॉल्व्ह करू. हे बघा आपल्याला रेडियस दिलाय 400 पिकोमीटर आणि SCC युनिट सेल आहे तर रेडियसचा फॉर्म्युला काय असतो A/2. आपल्याला A फाइंड करायचा आहे तर ट्वाईस R होऊन जाईल. जे A ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. R का दिलाय 400 पिकोमीटर. आपल्याला व्हॉल्यूम फाइंड करायचा हा एज लेंथ आहे. त्याला A क्यूब टाकलं तर आपल्याला व्हॉल्यूम भेटून जाईल. इझी क्वेश्चन आहे. 400 आणि याचा आपल्याला क्यूब काढायचा आहे. आपण एक काम करू 4 म्हणजे 800 चा क्यूब. अजून थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ. 8 इंटू आपण पॉईंट इथं पण शिफ्ट करू शकतो. जे इथं पॉईंट असतो आपण अज्युम करू इथंच पॉईंट असतो या डेसिमलमध्ये थर्ड डेसिमलला आपण 1 2 इथं टाकून घेऊ पॉईंटला. म्हणजे आपण 10⁻², लेफ्ट साईडला या राईट साईडला टाकले ना म्हणून इथं -2 चा क्यूब. तर 8 चा क्यूब बघू. 8 8 जा 64, 64 मल्टिप्लाय बाय 8 केलं तर 512 आन्सर येतं. आणि याचं इथं फायनल आन्सर येईल
याचा पण क्यूब होईल आय थिंक. 800चा क्यूब आहे ना, तर इथं पॉझिटिव्ह आय थिंक. तर आपलं फायनल आन्सर येईल इथं 10 एक सेकंड. आपण एक काम करू, इथं 800 पिकोमीटर आले ना, हे कॅन्सल करू. 800 पिकोमीटर आपण पिकोमीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊ. तर का आन्सर येईल 800 मल्टिप्लाय बाय इथं पॉईंट ठेवून द्यायचा, इथं पॉईंट ठेवून द्यायचा आणि इंटू 10⁻⁻8 हे आपला येईन आन्सर राईट. एवढा आन्सर राईट आहे. 8 मल्टिप्लाय बाय 10⁻8. आता याचा क्यूब करू, ते 8चा क्यूब 512 येतो आणि इथे इन 10⁻24. तर 2 पॉईंट शिफ्ट करू, तर 5.12 to 10⁻22. सो दिस इज अवर फायनल आन्सर. म्हणजे त्या क्वेश्चनचा आन्सर आला. एकदा एक्सप्लेन करतो. रेडियस दिलेला आहे 400 पिकोमीटर. एस युनिट सेल आहे. रेडियसचा आपण फॉर्म्युला आणि A/2 एस-एसचा रेडियसचा फॉर्म्युला असतो A/2. एज लेंथ काढून घेतली. आपल्याला व्हॉल्यूम फाइंड करायचा आहे. रेडियसला आपण पिकोमीटर पासून सेंटीमीटरला कन्वर्ट केला आणि एज लेंथ दिली, तर आपण व्हॉल्यूम काढायचा, तर त्याला क्यूब लावून दिला एक. तर हे आन्सर राईट आला. तर आपला आन्सर आलाय 5.12 इंटू 10⁻B आन्सर आलाय ऑप्शन. राईट आन्सर आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर हा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. एमएससीसाठी 2024ला 10 मध्ये शिफ्ट टूला आला होता. कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ अ मेटल हॅव्हिंग मोलार मास गिवन आहे आपल्याला. एफसीसी स्ट्रक्चर म्हणजे एनची व्हॅल्यू 4A, मोलार मासची भेटून गेली आणि खालची व्हॅल्यू ए क्यूब इंटू एन ची व्हॅल्यू दिलेली. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट डेन्सिटी करायचं, तर आपल्या डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे एन ए अपॉन एन ए क्यूब. तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. ऑप्शन बघू शकता. चला तर मग क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. तर आपल्याला डेन्सिटी फाइंड करायची, इथं डेन्सिटी फाइंड करायची. मोलार मास गिवन आहे 197 आणि एनची व्हॅल्यू 4 म्हणजे एफसीसी स्ट्रक्चर आहे आणि ए क्यूब इंटू एन ए 40 सेंटीमीटर मोल आहे. तर आपला फॉर्म्युला डेन्सिटीचा असतो एम एन अपॉन एन ए क्यूब. आपला फॉर्म्युला असतो. तर मोलार मासची व्हॅल्यू आहे 197 मल्टिप्लाय बाय एनची व्हॅल्यू 4 आणि खालची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे, एची व्हॅल्यू पुढे गिवन आहे 40. तर 4 1 0. तर 197 डिवाइड बाय 10, 197 डिवाइड बाय 10. तर 197 लिहू शकतो इंटू 10 वरती गेला तर 10⁻⁻1 होईल. तर इथं काय होऊन जाईल, -1 आठवायचं आहे. -1 इथं गेला तर म्हणजे काय होऊन जाईल 19.7 ग्राम मोल इनवर्स. हे आपलं फायनल आन्सर आलंय. तर आपण ते क्वेश्चन बघू. आपला आन्सर आलाय 19.7. तर ए ऑप्शन तर नाहीये, बी पण नाहीये, सी पण नाहीये, डी राईट आहे. राईट क्वेश्चन आहे. क्वेश्चन बघू शकता तुम्ही. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे एमएससीसाठी 2024ला 10th मेच्या शिफ्ट टूला आलं होतं. व्हॉट इज द नंबर ऑफ स्पियर्स रिक्वायर्ड टू डेव्हलप अ टेट्राहेड्रल बॉइड. टेट्राहेड्रल बॉइडला स्पियर्स किती लागतात की ते डेव्हलप व्हायला पाहिजे मिनिमम. तर ए ऑप्शन 2A, बी 4A, सी 6A, डी 3A. तुम्हाला कोणता ऑप्शन वाटतं तुम्ही कमेंट करा. क्वेश्चन नंबर 24 येतो. तर आय थिंक टेट्राहेड्रल बॉइड डेव्हलप करायला आपल्याला 4 स्पेअर लागतात. कारण की इन 3 डायमेन्शनमध्ये बघायला गेलो तर एक स्पेअर खाली, दुसरा स्पेअर आणि त्याच्यावर स्पेअर. तर नीट बघितलं त्याच्यावर स्पेअर म्हणजे ए लेअर आणि बी लेअर. तर तेवढाच आपला टेट्राहेड्रल बॉइड तो म्हणजे मिनिमम स्पेअर किती कॉन्टॅक्टमध्ये राहतात 4. सो दिस इज आवर राईट आन्सर. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे एमएससीसाठी 2024च्या 10th मेच्या शिफ्ट 1ला आलं होतं. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल in element having molar mass 92 ग्राम मोल इनवर्स प्लॅटफॉर्म पीसीसी स्ट्रक्चर. एनची व्हॅल्यू 2, मोठ्या एमची व्हॅल्यू 92. तर आपल्याला गिवन थिंग्स पण दिलेलं आहे. आपल्याला काय काढायचं आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम का असतं एज लेंथचा क्यूब म्हणजे ए क्यूबची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. ऑप्शन बघू शकता तुम्ही. चला तर मग क्वेश्चनला सॉल्व्ह करू. तर मी गिवन थिंग्स लिहिले. आपल्याला फाइंड करायचा व्हॉल्यूम, ए क्यूब फाइंड करायचा, मोलार मास दिलेला आहे 92 आणि एनची व्हॅल्यू म्हणजे बीसीसी स्ट्रक्चर आहे तर 2 राहतं आणि रो आणि इंटू एन ए आपल्याला गिवन आहे 5 × 10⁻20. तर आपला डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो एम एन
एने ए क्यूब ए क्यूब फाइंड करायचा आहे तर बाकीचे आपल्याला म्हणजे फॉर्म्युला रिअरेंजमेंट करायला आहे. ए क्यूबला इथं दिलं, जे बी हा मल्टिप्लायला आहे, हा एने तिकडे चालत जाईल, एने इंटू रो होऊन जाईल आणि हे जे आहे ते डिवाइडला होते ना ते खाली होऊन जाईल. चला तर मग गिवन थिंग्स आपल्याला दिलेले होते ॲज इट इज इन 5 इंटू 10⁻²4. ए मोलार मास आपल्याला 92 दिलेला आहे. 2 ते आपलं आलंय. तर चला तर मग कॅल्क्युलेशन करू. 2 4, 9 2 18, 5 डिवाइड बाय 10⁻²4. आपण एक काम करू, रेसिप्रोकलच्या ह्याच्याने पण फॉर्म्युलाने आपण यूज करू शकतो, लॉग टेबलचा यूज करू. सॉरी क्वेश्चनचा आपण फॉर्म्युला चुकीचा रिअरेंजमेंट केला आहे. तर ए क्यूब इथं हा जो ए ने मल्टिप्लायला आहे ना तो तिथं जाईल, डिवाइडला राहील. ए क्यूब विच इज इक्वल्स टू रो नाही रो नाही, एम आणि एन ॲज इट इज राहील आणि डिवाइड बाय हा ए क्यूब तिथं जाईल आणि रो खाली एने रो. आता फायनल असं आहे ते आपलं हे चुकीचं आहे. तर आता आपण फॉर्म्युला पुटअप करू. 92 मल्टिप्लाय बाय 2 डिवाइड बाय 5 इंटू 10⁻²4. इझी. तर 5 ने डिवाइड करू. 5 1 जा 5 1 जा 5 1 जा 5 4 रिमेनिंग. तर 8 5 जा 40, 8 5 जा 40 2 रिमेनिंग. पॉईंट दिला तर इथं 0, 5 4 जा 20, तर 2 4 जा 8, 2 8 जा 16, 1 मोर 2 1 जा 2 3. किती ऑफ पॉईंट आणि हा वर गेला 10⁻²4. कारण की 10⁻²4 पॉझिटिव्ह वर गेला तर डिनोमिनेटर पासून न्यूमरेटरला गेला तर मायनस होऊन जाईल. ॲज इट इज आपल्याला पॉईंट 2 ने कधी पण इथंच पॉईंट आपण एक पॉईंट इथं शिफ्ट करू. 3.68. दिस इज अवर फायनल आन्सर. पॉईंट इथं शिफ्ट केला लेफ्ट साईडला तर एक कमी होईल इकडनं. सो दिस इज अवर फायनल आन्सर. आपला आन्सर आला होता 3.68 इंटू 10⁻²4. तर बघू ऑप्शन कोणता मॅच होतोय. सी ऑप्शन मॅच होतोय. हे राईट आन्सर आहे. क्वेश्चन तुम्ही एकदा वापस बघू शकता. आपल्याला कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल करायला लावला होता, म्हणजे ए क्यूब काढायचा होता. ते क्वेश्चन नंबर 25 आहे. अजून किती क्वेश्चन बाकी एमएसटी सीईटीचे आपण बघू. 2024ला किती PYQ झाले होते. तर सध्या तर अजून आय थिंक 10 का 9 क्वेश्चन्स बाकी आहे आपल्या अजून. तर हे क्वेश्चन झालंय सॉल्व. आता पुढचा नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. हा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. एमएससी सीईटी 2024ला 10th मेच्या शिफ्ट फर्स्टला आला होता. आपला क्वेश्चन बघा काय. इन अँड आयोनिक सॉलिड, म्हणजे आयोनिक सॉलिड आहे, त्याच्यात इक्वल नंबर ऑफ cations and anions आर मिसिंग फ्रॉम देअर रेग्युलर पोझिशन्स इन द क्रिस्टल सिस्टीम. क्रिस्टल लॅटाईज क्रिएटिंग वेकेन्सीज इज कॉल्ड. तर आयोनिक इफेक्ट, आयोनिक सॉलिडमध्ये दोनच इफेक्ट होतात, स्कॉटकी इफेक्ट आणि कोणता इफेक्ट, फ्रेंकल डिफेक्ट. दोन्ही डिफेक्ट असतात. तर स्कॉटकी डिफेक्टमध्ये काय असतं, कटायन्स आणि अनायन्स दोघे एकसाथ मिसिंग होतात आणि फ्रेंकल डिफेक्टमध्ये एक तर अनायन्स किंवा कटायन्स एक मिसिंग होतो. त्याच्यात काय दिलेलं आहे, आयनिक सॉलिड इक्वल नंबर ऑफ कटायन आणि अनायन्स, म्हणजे इक्वल नंबर ऑफ कटायन्स आणि अनायन्स मिसिंग होत आहे. तर आपला हा स्कॉटकी डिफेक्ट राईट आन्सर आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. याच्यात आपल्याला एमएससी सीईटी 2024च्या 9th मेच्या शिफ्ट आला होता. कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ एन एलिमेंट हॅव्हिंग डेन्सिटी गिवन ए फॉर्म बीसीसी स्ट्रक्चर, म्हणजे एची व्हॅल्यू दिलेली आणि ए केप इंटू एन चा 75 सेंटीमीटर म्हणजे गिवन व्हॅल्यू आहे. म्हणजे याच्यात आपल्याला वापस कॅल्क्युलेट मोलार मास म्हणजे डेन्सिटीचा फॉर्म्युला यूज होणार आहे. तर जर तुम्हाला क्वेश्चन हा सॉल्व करायचा असेल तर तुम्ही सॉल्व करा. याचा आन्सर मला कमेंट करा. कारण की इझिली आपण काही प्रकारचे हे क्वेश्चन सॉल्व केले गेले. चला तरी पण एक हा क्वेश्चन सॉल्व. तर आपल्याला डेन्सिटी देऊन दिली होती 5.6 आणि एनबीसीसी स्ट्रक्चर होतं त्याचा व्हॅल्यू राहते 2 आणि हे गिवन थिंग्स आहे. आपल्याला मोलार मास फाइंड करायचा आहे. पण आपला पहिले डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो एम एन अपॉन एवोगॅड्रो नंबर मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. त्यांना एम कॅल्क्युलेट करायचा आहे. तर आपण एमला रिअरेंजमेंट करू. ए डिवाइडला आहे ते मल्टिप्लायला चालेल आहे, जे एन ए क्यूब मल्टिप्लाय बाय डेन्सिटी
आणि जी मल्टिप्लायबल असतो ची मल्टिप्लाय जो पण नंबर आहे ए नी तो डिवाइडला चाललाय, सॉरी कॅपिटल ईला गेला स्मॉल कॅपिटल ए डिवाइडला चालला आहे. गिवन थिंग्स ए ने आणि ए क्यूब आपल्याला दिलेले 75, डेन्सिटी वॉज गिवन 5.6 आणि ए ची व्हॅल्यू त्यात डिवाइड करून घेऊ आपण. 2 1 जा 2 1 जा 2, तर 2 3 जा 6, 1 रिमेनिंग, 2 7 जा 14, 1 रिमेनिंग, पॉईंट टाकला 0, तर 2 5 जा 10, तर 37.5 मल्टिप्लाय बाय 5.6. चला तर मग लेफ्ट साईडला आपण मल्टिप्लिकेशन करू. 6 5 जा 30, 7 6 जा 42, 45, 6 3 जा 18, 22, 5 5 जा 25 ची कॅल्क्युलेशन करता येईल पण तुम्हाला. 7 5 जा 35, 37 and 3 5 जा 15 plus 3 that is 18, 0 10 1 borrow झाला, 8 वापस 10 10 11, किती आफ्टर पॉईंट आहे 1 2 म्हणजे 2 पॉईंट, म्हणजे 2 पॉईंट आपल्याला असे 2 पॉईंट स्केअर केले 0 0 आहे. 210 मोलर मासचं युनिट काय असतं ग्राम मोल इनवर्स. सो दिस इज अवर फायनल आन्सर. 210 आन्सर आहे. तर कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ एलिमेंट हॅव्हिंग डेन्सिटी आपल्याला गिवन होती. तर हे आन्सर आलं 198 ग्राम मोल इनवर्स. 110 आपला आन्सर आलंय, राईट आन्सर आहे. त्यानंतर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. हा आपला क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. म्हणजे आपल्याला याच्यात ए ची व्हॅल्यू काढायची. मोलार मास गिवन आहे 92 ग्राम मोल युनिवर्स आणि डेन्सिटीची व्हॅल्यू पण दिली. फॉर्मिंग क्युबिक स्ट्रक्चर म्हणजे ए क्यूब इंटू एन ए, म्हणजे आपल्याला एन ची व्हॅल्यू काढायची की तो एफसीसी एससीसी बीसीसी हे आपल्याला व्हॅल्यू काढायची. म्हणजे 1 2 आणि 4 हे व्हॅल्यू काढायचे आपल्याला. चला तर मग क्वेश्चनला सॉल्व्ह करू. तर मी गिवन थिंग्स लिहिले गेले. मोलार मास 92 दिला तर डेन्सिटी 8.6 आणि ए क्यूब इंटू एन ए 21.5 आणि आपल्याला एन ची व्हॅल्यू काढायची. तर आपला फॉर्म्युला काय असतो एम एन अपॉन एन ए क्यूब. आपल्याला एन काढायचा आहे तर बाकी सर्व आपल्याला रिअरेंजमेंट करायला लागेल. तर रिअरेंजमेंट केली तर असं आपला फायनल फॉर्म्युला असा बनेल डिवाइड बाय मोलार मास. डेन्सिटीची व्हॅल्यू आणि 8.6. फास्ट जितकं फास्ट होईल कॅल्क्युलेशन तितकं फास्ट करायचं, थोडं आपल्याला इझी जातं, टाइम पण वाचतो. एमएससीआयटीला आपल्याला एका मिनिटाच्या आत क्वेश्चन सॉल्व्ह करायचा राहतो. आता 8.6 मल्टिप्लाय बाय फास्ट करा लाईन 6 5 30 6 1 6 8 5 40 8 1 8 12 8 2 16 17 0 9 4 8 1 2 2 पॉईंट. आन्सर इन 184.9 डिवाइड बाय 92 चा आय थिंक 92 चा आपण टेबल बनवून घेऊ, काय इझी जाईल. 92 92 92 चा 2 2 चा 4 92 चा 18 आपला आन्सर 92 चा म्हणजे आपला आन्सर काय आलं 2. आपला आन्सर आलं 2 म्हणजे कोणता बीसीसी स्ट्रक्चर आहे, कोणता बीसीसी वापस एकदा सांगून देतो. त्यांना मोलार मास गिवन होता 92, डेन्सिटी दिली होती 8.6 आणि ए क्यूब इंटू एन ची व्हॅल्यू 21.5 दिली होती. आपल्याला एन ची व्हॅल्यू काढायची होती. तर डेन्सिटीचा फॉर्म्युला यूज केला आणि एन आपल्याला एन काढायचा होता. फॉर्म्युला रिअरेंजमेंट केला, गिवन थिंग्स टाकले, आपला आन्सर आला तो 184.9. तर मिनी 92 डिवाइड बाय 92 तर 92 चा आपण केलं तर 184 म्हणजे 2 आपला ॲक्युरेट आन्सर आहे, म्हणजे आपला बीसीसी स्ट्रक्चर आहे. तर आपला आन्सर आला होता 2. लेट्स चेक वेदर आन्सर इज राईट ऑर रॉंग. युअर करेक्ट आन्सर राईट आहे. चला तर मग अजून एक क्वेश्चन करून घेऊ. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे एमएससीआयटी 2024च्या 9th मेजर शिफ्ट आला होता. व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ अ पार्टिकल्स इन एफसीसी स्ट्रक्चर. जे कोऑर्डिनेशन नंबर आपल्या एफसीसी स्ट्रक्चर मध्ये काय आहे तर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही ते मी फॉर्म्युला डिस्कस केले होते. तर कोऑर्डिनेशन नंबर ऑफ एफसीसी आणि एचसीपीचा असतो 12 असतो. एचसीसी स्ट्रक्चर किंवा एचसीपीचा पण 12 असतो. फास्ट आन्सर होऊन आता असे क्वेश्चन इझी, फक्त आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर आठवून ठेवायचा होता. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. अजून एक इझी क्वेश्चन आला होता एमएससीआयटी 24च्या 9th मेच्या शिफ्ट 1ला.
What is the total number of atoms present in FCC unit cell? किती नंबर ऑफ atoms present FCC मध्ये आपण ते क्वेश्चन्स केलेले. तुम्ही इझिली क्वेश्चन तीन ऑप्शन बघून सुद्धा तुम्ही आन्सर देऊ शकता. n इक्वल्स टू 4. MSc ला काही असे इझी क्वेश्चन पण येऊन जातात कोणत्या शिफ्ट मध्ये. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे MSc 24च्या 9th शिफ्ट वन आला होता. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम्स इन BCC युनिट सेल. म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाइड म्हणजे रिलेशन आहे एज लेंथ आणि व्हॉल्यूम व्ही आणि ए चे रिलेशन आपल्याला BCC युनिट सेलचं फॉर्म्युला काय होता बघा. ए ऑप्शन आय क्यूब अपॉन 6a, बी ऑप्शन व्ही रूट 3a क्यूब अपॉन 8 आणि सी आन्सर पण बघू शकता, डी बी ऑप्शन बघू शकता. तर जर तुम्ही ते फॉर्म्युला लिस्टमध्ये बघितलं तर एज लेंथ आणि व्हॉल्यूमचं रिलेशन BCC युनिट सेलचं आन्सर असतं व्ही इक्वल्स टू रूट 3 पाय a क्यूब अपॉन 8. हे रिलेशन तुम्ही आठवण ठेवता प्लीज. चला तर म्हणजे अजून नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर आपले नेक्स्ट क्वेश्चन आहे विच अमंग द फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात इज डेव्हलप बिटवीन पोलार अँड नॉन पोलार. ते आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह केलं होतं ना तर काही NH3 प्लस C6H6 म्हणजे अमोनिया पायरे बेन्झिन मध्ये सुद्धा पोलरायझेशन येऊन जातं. तसंच मग इथं आपल्याला तो कोणता होता DID फोर्स. तर इथं पोलार आणि नॉन पोलार यांच्या बिटवीन मध्ये कोणता फोर्स डेव्हलप होतो जेव्हा पोलार येऊन जातो त्या पायरे नॉन पोलार सुद्धा पोलर होऊन जातो. तर कोणता होतो तुम्हाला आठवत असेल कोणता असतो डायपोल डायपोल इंटरॅक्शन. हे आन्सर डायपोल इंड्यूस डायपोल. हे आन्सर राईट आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय झिरो डायमेन्शन नॅनो स्ट्रक्चर फ्रॉम द फॉलोइंग. फोर्थ मेच्या शिफ्ट टूला आला होता. त्याच्यानं आपल्याला बघायचं आहे की आयडेंटिफाय झिरो डायमेन्शन त्याचे डायमेन्शन्स कोण नसतच. ते थेरी पार्ट आहे MST समजा सॉलिड स्टेटच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही बघत असेल याचा आन्सर असतं नॅनो पार्टिकल्स. त्याच्यात झिरो डायमेन्शनचा. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ युनिट सेल प्रेझेंट इन आय क्लिनिक सिस्टीम. तर ते तुम्हाला सेव्हन्स क्रिस्टल सिस्टीमची मी दिली होती. OCT ऑक्टोबर मे मॅरेथॉन हुई. याचे आपण बघितलं ते असतं 4 3 2 2 1. तर इथं बघा ऑर्थोगोनल असतो आणि आय थिंक क्युबिक आणि हा टेट्राहेड्रल असतो. हा इथं टेट्राहेड्रल आहे म्हणजे आपल्याला ट्रायक्लिनिक बोललं तर ट्रायक्लिनिक तर याचं किती आहे युनिट सेल 1 आहे. आपला आन्सर 1 आलेलं आहे. हे आन्सर राईट आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे MSc 2024च्या फोर्थ मेच्या शिफ्ट वन आला. आयडेंटिफाय द फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस फ्रॉम द फॉलोइंग. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस आपल्याला इथं बघायचं आहे म्हणजे इथं डायमॅग्नेटिक आहे इथं फेरोमॅग्नेटिक आपल्याला चेक करायचे सबस्टन्स म्हणून कोणता आहे. तुम्ही बघू शकता NaCl आहे, बेन्झिन आहे, CrO2 आहे आणि H2 आहे. नीट बघितलं गेलं तर NaCl हे डायमॅग्नेटिक असतं. बेन्झिन तर तुम्हाला पण माहिती आहे रुबीट मॅग्नेटिक असतं. H2O सुद्धा डायमॅग्नेटिक असतं. तर फक्त एक्सेप्शन कोण आहे CrO2 आय थिंक CrO2 फेरोमॅग्नेटिक असतं. हे बघा सबस्टन्स NaCl हा डायमॅग्नेटिक असतो. बेन्झिन सुद्धा डायमॅग्नेटिक असतो. फक्त CrO2 फेरोमॅग्नेटिक असतो. H2O सुद्धा डायमॅग्नेटिक आहे. तर काही स्टेटमेंट वाले सुद्धा क्वेश्चन्स असतात 2024च्या तिसऱ्या मेच्या शिफ्ट टूला आला होता. विच फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू रिगार्डिंग क्रिस्टलाइन सॉलिड. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिडचे जे स्टेटमेंट्स आहे दिलेले आपल्याला त्याच्यातनं यांच्यातनं कोणती नाही बरोबर नाहीये ते आपल्याला ओळखायचं आहे. हा पहिला ऑप्शन आहे ए. देअर इज अ रेग्युलरिटी अँड पेरिओडिसिटी इन द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. बरोबर आहे. ही स्टेटमेंट राईट आहे. ए राईट आहे. सी आपली काय इट मेल्ट्स ॲट अ डेफिनाइट टेम्परेचर. बरोबर. डेफिनाइट टेम्परेचरवर क्रिस्टलाइन क्रिस्टलाइन सॉलिड मेल्ट होतो. इट हॅज डिफरंट मॅग्नेट्यूड्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन एव्हरी डायरेक्शन. हे तुम्हाला सांगितलं नव्हतं का क्रिस्टलाइन सॉलिड असा असतो पुरा असा असा अरेंजमेंट असतो. आपण इकडनं प्रॉपर्टी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे लेझर टाकला तर इकडनं वेगळे पुरा पास होत नाही म्हणजे वेगवेगळ्या प्रॉपर्टी असतात क्रिस्टलाइन सॉलिडचे म्हणून त्याला आपण म्हणतो एन आयसोट्रोपिक असं म्हणतो. आणि इथं आपल्याला बी स्टेटमेंट बघा इट इज आयसोट्रोपिक जी की सॉलिडची प्रॉपर्टी विच इज नॉट रिगार्डिंग स्टेटमेंट येतं देअरफोर बी ए आपला आन्सर.
तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ अ पार्टिकल्स इन HCP स्ट्रक्चर. HCP आणि FCC स्ट्रक्चर कोऑर्डिनेशन नंबर काय असतो 12. हे तुम्हाला मी पहिले बी बोललो ती ट्रिक आठवून ठेवा. तर कुठे ऑप्शन आपला 12 चेक करू डी. HCPच्या स्ट्रक्चरचा कोऑर्डिनेशन नंबर काय असतो 12. तर आपले नेक्स्ट क्वेश्चन एमएससी 2024चं सेकंड मेजर शिफ्टला आलं होतं. विच फ्रॉम द फॉलोइंग सॉलिड एक्झिबिट आयसोट्रोपिक प्रॉपर्टीज. म्हणजे आयसोट्रोपिक म्हणजे काय एमॉर्फस सॉलिड यांच्यातनं कोणता आहे आपला ते आपल्याला ओळखायचं. ए आन्सर डायमंड आहे. बी ग्रेफाइट आहे. आय थिंक डायमंड क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये येतो. बी सुद्धा ग्रेफाइट क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये येतो. सी सोडियम सुद्धा क्रिस्टलाइन सॉलिड आहे. डी मेटॅलिक ग्लास हा एमॉर्फस सॉलिड आहे. आयसोट्रोपिक प्रॉपर्टी दाखवलं. आपला आन्सर राईट आहे. 49% राईट आहे. म्हणजे मेटॅलिक ग्लासच आपला राईट आन्सर आहे. हे इथं असंच पर्सेंटेज दिसतं. चला तर मग अजून नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. अजून एक थिअरीचा क्वेश्चन आला होता. मी आता सध्या थिअरीचे क्वेश्चन्स करतोय. नंतरचे पार्टमध्ये कॅल्क्युलेशन्स हे करेन. एमएससी 2020 मोडच्या सेकंड शिफ्टच्या फर्स्टला आला होता हा. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ अ पार्टिकल प्रेझेंट इन बीसीसी युनिट सेल. एनची व्हॅल्यू बीसीसी मध्ये काय असते दॅट इज 2. एफसीसीची 4. एससीसीची 1. असा इझी क्वेश्चन सुद्धा प्रत्येक शिफ्ट मध्ये रिपीट पण होऊन जातात. प्लीज राईट मार्क करा. तर बघूया आपले किती क्वेश्चन सॉल्व्ह होऊन गेलेले आहे एमएससी 2024 चे पीवायक्यू मध्ये. हे आता मी स्क्रोल करणार आहे. तुम्ही बघू शकता किती क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले. 6, 7, 8. जे ज्यांना टिक नाही ना ते क्वेश्चन आपले बाकी सॉल्व्ह करायचे ते मी नेक्स्ट पार्ट मध्ये करणार. टोटल आपल्याला एवढे क्वेश्चन्स आले होते एमएसटी सिटीला 53 क्वेश्चन्स आले होते 2024 चे, जे की मी आता अर्ध्याच्या वर सॉल्व्ह करून टाकलेले. फक्त अजून काही क्वेश्चन्स आहेत जे मी नेक्स्ट पार्ट मध्ये सॉल्व्ह करणार आहे. बघू आपण किती क्वेश्चन आहे बघा 53 क्वेश्चन पर्यंत आपण पोहोचून गेलेलो आहे. म्हणजे 51 पर्यंत पोहोचून गेले. काही काही मध्ये बाकी आहे ते पण आपण लवकरच व्हिडिओ अपलोड करणार पुढचा आपला. 53 क्वेश्चन्स आपल्याला 54 पासून 2023 चे पीवायक्यू चालू. सो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब टू द चॅनल.